55,000 पगार असणाऱ्या आणि 7 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार बघूया संपूर्ण कॅल्क्युलेशन. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे योग्य ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर 55,000 ज्या कर्मचाऱ्याचा पगार आहे, अशा कर्मचाऱ्याने जर 7 वर्ष नोकरी केली असेल तर त्याला एकूण किती ग्रॅच्युइटी मिळणार सेवानिवृत्तीनंतर. तर याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन घेऊन मी आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी घेऊन आलोय. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. तर बघूया 7 वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रॅच्युइटी. याचा लाभ 5 वर्ष नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळत असतो. ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जात असतो. दरम्यान आज आपण याच फॉर्म्युल्याचा वापर करून 7 वर्ष नोकरी केलेल्या आणि 55,000 रुपये शेवटचा पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत. ग्रॅच्युइटीबाबत बोलायचं झालं तर ग्रॅच्युइटी ही एक अशी रक्कम असते जी कंपनीकडून किंवा आपल्या ऑफिसकडून आपल्या कर्मचाऱ्याला बक्षीस म्हणून दिली जात असते. 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ही रक्कम दिली जाते. दरम्यान आज आपण सरासरी वार्षिक 55,000 रुपये पगार असणाऱ्या आणि 7 वर्षे नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार याची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता या ग्रॅच्युइटीचे नियम काय सांगतात. तर जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रॅच्युइटी ही कामगारांनी लॉंग टर्मसाठी नोकरी केल्याने दिली जाणारी एक रकमी बक्षीस रक्कम असते. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याला ही रक्कम मिळवण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष सलग सेवा देणे आवश्यक असते. या सेवा कालावधीमध्ये नोटीस पिरियडचा कालावधी सुद्धा गणला जातो. महत्वाची बाब अशी की 4 वर्षे आणि 8 महिने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी हा 5 वर्षे एवढा समजला जातो. दरम्यान ग्रॅच्युइटी पेमेंट हे ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972 अंतर्गत दिले जाते. जर पात्र कर्मचारी मरण पावला तर त्याच्या कुटुंबातील सदस्याला ही रक्कम दिली जाते. 5 वर्षांची सलग सेवा ही रजा, अपघात, आजारपण, लॉकआउट, संप, ले ऑफ किंवा विनानुमती गैरहजेरी यामुळे खंडित झालेली नसेल तर ती ग्रॅच्युइटी देताना गणली जाते. ही बक्षीस रक्कम फक्त निवृत्तीनंतरच नाही तर सुपर ॲन्युएशन, सेवामुक्ती, राजीनामा, मृत्यू किंवा अपंगत्व अशा प्रसंगीही देण्यात येते. एका संपूर्ण वर्षानंतर जर एखाद्या कर्मचाऱ्याने आणखी 6 महिने सेवा केली असेल तर ती सेवा एका संपूर्ण वर्षाप्रमाणे धरली जाते. महत्वाची बाब अशी की ग्रॅच्युइटीवर काही कर्मचाऱ्यांना टॅक्स सुद्धा द्यावा लागतो. केंद्र, राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युइटी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. म्हणजे या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी रकमेवर टॅक्स द्यावा लागत नाही. पण इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सेवा वर्षासाठी 15 दिवसांच्या वेतनाच्या प्रमाणात मिळणारी ग्रॅच्युइटी ही करमुक्त मानली जाते आणि उर्वरित रकमेवर टॅक्स द्यावा लागतो. आता आपण ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते, यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतात याबाबत माहिती पाहणार आहोत. तर ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते. तर ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी एक विशेष फॉर्म्युला वापरला जातो. तो असतो ग्रॅच्युइटी बरोबर शेवटचे घेण्यात आलेले वेतन गुणिला सेवा वर्षांची संख्या गुणिला 15 या सर्वांना भागायचं असते 26ने. हा तो फॉर्म्युला आहे ज्यातून ग्रॅच्युइटीची रक्कम ठरते. यामध्ये 15 वर्ष म्हणजे प्रतिवर्ष 15 दिवसांचे वेतन आणि 26 म्हणजे महिन्यातील कामकाजाचे दिवस, रविवार वगळून होय. अशा तऱ्हेने जर समजा 55,000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याने 7 वर्ष सेवा दिलेली असेल तर त्याला 55,000 गुणिला 7 गुणिला 15 आणि या ब्रॅकेटला भागायचं आहे 26ने.
तर एकूण जवळपास 2,22,115 रुपये इतकी ग्रॅच्युइटी त्या व्यक्तीला किंवा त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि आपल्या कामाची माहिती घेऊन आलो होतो. ती अशी की एखादा कर्मचारी जर 7 वर्ष सेवा देत असेल आणि त्याला शेवटचा जो पगार आहे तो 55,000 मिळत असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तीला किती ग्रॅच्युइटी मिळणार याचं उत्तर आपण या ठिकाणी एका उदाहरणाद्वारे गणना करून पाहिलं. तर अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मी आपली आता अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.